मित्रांनो, तुमच्या सोबत कधी असं झालंय का? तुम्ही एखाद्या सुंदर मुलीला बघितलं, मनापासून बोलावंसं वाटलं, पण धाडसच झालं नाही, किंवा तुम्ही प्रयत्न केला पण तिने अजिबात इंटरेस्ट दाखवला नाही. अहो, फक्त तुम्हीच नाही, हा प्रश्न लाखोंच्या मनात आहे. मुलींना आकर्षित कसं करायचं? काही जण म्हणतात की पैसा लागतो, काही जण म्हणतात हँडसम दिसणे महत्वाचे, तर काहींना वाटतं बस नशीब असावे लागते. पण खरंच हे सत्य आहे का? आज मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे ज्या विज्ञान मानसशास्त्रावरील तत्वांवर आधारित आहे. मित्रांनो, ह्या काही ट्रिक्स किंवा मुलींवर लाईन मारण्याच्या टिप्स नाही. हा बदल आहे जो तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करेल आणि तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल. तुम्ही स्टीफन हॉकिंग यांचे नाव ऐकले असेल. त्यांना इतिहासातील महान खगोल भौतिक शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते. त्यांनी ब्रह्मांडाच्या अनेक रहस्यांचा शोध लावला. पण जेव्हा त्यांना विचारले गेले की अशी कोणती गोष्ट आहे जी त्यांना सतत विचार करण्यास प्रवृत्त करते, तिचे उत्तर शोधण्याचा ते प्रयत्न करतात पण ती त्यांना कधीच समजली नाही, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, स्त्री. होय मित्रांनो, हॉकिंग म्हणायचे की स्त्रिया म्हणजे एक असे गूढ कोडे आहे जे पूर्णपणे उलगडणे प्रत्येकाच्या क्षमतेच्या पलीकडे आहे. आणि हे मत केवळ हॉकिंग यांचेच नव्हे, तर सिग्मंड फ्राइड, अनेक शास्त्रज्ञ, विनोदी कलाकार आणि यशस्वी व्यक्तींनीही व्यक्त केले आहे की स्त्रियांना पूर्णतः समजून घेणे सहज शक्य नाही. तर मग खरंच स्त्रियांना समजून घेणं कठीण आहे का? स्त्रियांचे विचार, भावना आणि अपेक्षा समजून घेण्याचा काही सोपा मार्ग आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जॉन गॉटमॅन यांच्या द मॅन्स गाईड टू वुमन या पुस्तकातील काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतील. स्त्रियांना नेमकं काय हवं असतं? पुरुषांमधली ती एक गोष्ट कोणती आहे जी स्त्रियांना जास्त आकर्षित करते? ती गोष्ट स्वतःमध्ये निर्माण करण्यासाठी पुरुषांनी काय केलं पाहिजे? मुली खरंच पैसेवाल्या मुलांकडे आकर्षित होतात का? चला तर मग आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली गोष्ट जी महिलांना पुरुषांमध्ये हवी असते. तुमच्या मते रिलेशनशिप मध्ये येण्याआधी मुली एखाद्या मुलामध्ये सर्वात आधी काय बघतात? 90% लोक लगेच म्हणतील पैसा. मुली बघतात की तो मुलगा किती श्रीमंत आहे, कोणती नोकरी करतो, किती पैसे कमवतो. तर काही जण म्हणतील लुक्स, तो किती देखणा आहे, त्याची पर्सनॅलिटी कशी आहे. बरोबर ना? आता हे ऐकून कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे पूर्ण सत्य नाही. होय मित्रांनो, कधी असं झालंय की तुम्ही एखाद्या जोडप्याला पाहिलं आणि विचार केला, यार हा मुलगा किती छपरी दिसतोय, तरी त्याच्यासोबत एवढी सुंदर मुलगी आहे, हे कसं शक्य आहे? त्याचप्रमाणे मी अशा मुलींनाही पाहिलं आहे ज्या फार श्रीमंत नसलेल्या मुलांसोबत रिलेशनशिप मध्ये असतात. मग सत्य काय आहे? लोक म्हणतात की पैसा आणि दिसणे हे सगळं ठरवतात, पण हे खरंच तितकं महत्वाचं आहे का? अहो, मलाही एकेकाळी हेच वाटायचं, पण जेव्हा मी नीट विचार केला, अनुभव घेतले आणि ह्या मागचं मानसशास्त्र समजून घेतलं, तेव्हा मला खऱ्या आकर्षणाचं रहस्य कळालं. आणि आज मी तुम्हाला ते सांगणार आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल, साधारण 100-200 वर्षांपूर्वी. तेव्हा आयुष्य इतकं सोपं नव्हतं, जगणं कठीण होतं आणि सर्वात महत्वाचं, स्त्रियांना आणि त्यांच्या मुलांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पुरुषांवर होती. पण का? कारण पुरुष शारीरिकदृष्ट्या बलवान होते आणि ते स्त्रियांना जंगली प्राण्यांपासून आणि इतर संकटांपासून वाचवायचे. आणि म्हणूनच त्या काळात मुली अशाच पुरुषांना निवडायच्या ज्यांच्यावर त्या पूर्ण विश्वास ठेवू शकत असत. कारण विश्वास म्हणजे सुरक्षितता. स्त्रियांना खात्री हवी असायची की हा पुरुष नेहमी माझ्यासोबत असेल ज्यावेळी मला त्याची गरज पडेल. म्हणूनच आजही आकर्षणाचा नियम बदलला नाही. पैसा, दिसणे महत्वाचे असतील, पण त्याहून महत्वाचं आहे तुम्ही किती विश्वासू आहात. मित्रांनो, मला सांगा, पुरुषाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी आणि महत्वाची भूमिका कोणती? आजही वडील मुलांच्या जीवनात एक प्रचंड मोठी भूमिका बजावतात. संशोधनानुसार जेव्हा वडील मुलांसोबत नसतात तेव्हा त्या मुलांची गरिबीत जगण्याची शक्यता 5 पट जास्त असते, शाळेत अपयशी होण्याची शक्यता 3 पट जास्त असते आणि त्यांना मानसिक समस्या होण्याची शक्यता 2 पट जास्त असते. इतकंच नाही, अशा मुलांमध्ये ड्रग्ज, गुन्हेगारी आणि आत्महत्येच्या घटनांचं प्रमाणही वाढलेलं दिसतं. आता हे सगळं मी का सांगतोय? कारण हाच तो गुण आहे जो महिलांना पुरुषांमध्ये सर्वात जास्त आकर्षक वाटतो. दृढ विश्वास, विश्वासार्हता, निष्ठा, भरोसा. होय मित्रांनो,
प्रत्येक स्त्री जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे एकच प्रश्न स्वतःला विचारते, हा पुरुष माझ्यासोबत कायम असेल का? मी याच्यावर अवलंबून राहू शकते का? आता प्रश्न येतो, विश्वासू असणे म्हणजे नक्की काय? तुम्ही जसे स्वतःला दाखवता तसेच खऱ्या आयुष्यात आहात का? आणि तुम्ही जे बोलता ते कृतीमध्ये आणता का? ह्या दोन गोष्टी जर तुमच्यात असतील तर तुम्ही केवळ विश्वासू नाही, तर तुम्ही त्या व्यक्ती असाल ज्यांच्याकडे महिला नक्कीच आकर्षित होतील. याशिवाय अजून 3 गोष्टी असतात ज्या स्त्रिया पुरुषांमध्ये शोधतात आणि ज्या त्यांना आकर्षित करतात. पहिली आहे आत्मविश्वास, दुसरी आहे बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलिजन्स, आणि तिसरी आहे सामाजिक प्रतिष्ठा म्हणजे सोशल स्टेटस. सोशल स्टेटस म्हणजे नेमकं काय? सोशल स्टेटस म्हणजे फक्त पैसा असतो असं नाही. कोणतंही क्षेत्र असो, जर व्यक्तीला तिथे मान सन्मान मिळत असेल तर ते सुद्धा त्याचे सोशल स्टेटस असू शकते. उदाहरणार्थ, समजा एखादा मुलगा फारसा श्रीमंत नाही, पण तो एक अप्रतिम डान्सर आहे. त्याच्या डान्समुळे लोक त्याचं कौतुक करतात, त्याचा आदर करतात. आता तो आर्थिकदृष्ट्या श्रीमंत नसेल, पण तरीही तो मुलींना आकर्षक वाटू शकतो. बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलिजन्स का महत्वाची असते? इथे इंटेलिजन्स म्हणजे फक्त किती टक्के मार्क्स मिळाले ते नाही. स्त्रियांना त्या क्षेत्रातील बुद्धिमान पुरुष जास्त आवडतात ज्या क्षेत्रात त्यांचा स्वतःचा इंटरेस्ट असतो. उदाहरणार्थ, एखाद्या मुलीला संगीतामध्ये रस असेल तर ती एका टॅलेंटेड संगीतकाराकडे जास्त आकर्षित होईल. जर ती टेक्नॉलॉजी प्रेमी असेल तर तिला हुशार प्रोग्रामर जास्त इंटरेस्टिंग वाटेल. आत्मविश्वास म्हणजे नक्की काय? माझ्या मते आत्मविश्वास आणि विश्वासार्हता हे एकमेकांशी जोडलेले आहे. मी आधी सांगितलं होतं, विश्वासार्हतेचा दुसरा भाग म्हणजे तुम्ही जे बोलता ते कृतीत आणता का, आणि हाच आत्मविश्वासाचा मुख्य गाभा आहे. मुली पैसेवाल्या मुलांकडे का आकर्षित होतात? आजच्या काळात पैसा फक्त ऐशोआरामासाठी नाही, तर सुरक्षितता, स्थिरता आणि भविष्याची हमी देतो. आता श्रीमंत लोकांकडे एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो. त्यांना त्यांचे शब्द पाळणे सोपे जाते, कारण ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जास्त असतो. ते स्वतःला कमी लेखत नाही. दुसरीकडे गरीब किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांमध्ये आत्मविश्वास कमी असतो, कारण त्यांना अनेक गोष्टी करता येत नाही. त्यामुळे ते स्वतःला कमी लेखतात. ते जे बोलतात ते बऱ्याच वेळा पूर्ण करू शकत नाही. आता प्रश्न येतो, काय महत्वाचं आहे, पैसा की विश्वासार्हता? सत्य हे आहे की श्रीमंत असणं गरजेचं नाही, पण विश्वासू असणं आणि जबाबदारी घेण्यास सक्षम असणं महत्वाचं आहे. जर मुलीला तुमच्या बरोबर असताना सुरक्षित वाटत असेल किंवा तुम्ही विश्वास जिंकाल तर ती नक्कीच तुमच्याकडे आकर्षित होईल. तरी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, श्रीमंतपणा फक्त मुलींसाठी नाही, तर स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी. आता महत्वाचा प्रश्न, विश्वासू कसे व्हायचे ज्यामुळे मुली तुमच्याकडे आकर्षित होतील? मुलींना कोणत्या मुलांवर जास्त विश्वास बसतो माहितीये? जे केवळ बोलत नाही तर कृतीतून दाखवतात. छोट्या पण प्रभावी गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वाला दृढ विश्वासू बनवतात. पहिला म्हणजे सज्जनपणा. तुम्ही चित्रपटांमध्ये किंवा सिरियल्स मध्ये पाहिलं असेल, मुलींसाठी दरवाजा उघडणे, तिला खुर्ची ओढून देणे, रस्त्यावर चालताना तिला गाड्यांपासून सुरक्षित ठेवणे, अशा गोष्टी मुलींना आवडतात. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी घ्या. स्वतःला नीटनेटके ठेवा, चांगला परफ्यूम वापरा, कपडे स्वच्छ नीटनेटके इस्त्री केलेले असू द्या. हे का महत्वाचं आहे? मुली सबकॉन्शियसली हा विचार करतात की जो स्वतःचीच काळजी घेत नाही तो दुसऱ्याची काय घेणार. तिसरी गोष्ट, जबाबदारी घ्या. जे बोलता ते करा. तुम्ही जे वचन देता ते पाळा. छोट्या छोट्या गोष्टींची जबाबदारी घ्या. मुलींना ही गोष्ट खूप आवडते, कारण त्यांना वाटतं की हा माणूस भरवशाचा आहे. मित्रांनो, तुमची या सर्व गोष्टींबद्दल काय मत आहे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून माझा उत्साह वाढवा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.